Hello dear students, today we are going to take the remaining part of the Tiger Hills topic. It is by General Ved Prakash Malik. As we discussed in previous lecture, we already discussed the icebreakers, right? Tiger Hills is the lesson taken from the book of General Ved Prakash Malik, who was the army chief at the time of Kargil war, right? And that book is named also as the Kargil. It is about the Kargil war. It is actually in the form of report. This Tiger Hills, this lesson is in the form of report, right? It is the report of Kargil war. It is the report of capturing Tiger Hills. As we discussed before in last lecture, Brigadier MPS Bajwa ordered 18 grenadiers and Sikh regiment to capture Tiger Hills. It was like the national challenge, a simultaneous assault, multi-directional assault emerged as the best strategy, right? As we discussed in the last lecture, on the day of the assault, nearly 120 field and medium guns, 122 multi-barrel grade rocket launchers and mortar rain death and destruction on the enemies at the Tiger Hill. आणि तो मल्टी डायरेक्शनल असल्ट हल्ला करणं जे ठरलेलं होतं तर त्याच्यामध्ये 120 फील्ड अँड मीडियम गन्स 120 तोफा वापरल्या गेल्या 122 च्या मल्टी बॅरल ग्रेड रॉकेट वापरले गेले तसंच छोट्या मॉर्टर्स म्हणजे छोट्या तोफा वापरल्या गेल्या आणि त्याचा वर्षाव त्या टायगर हिल वरती करण्यात आला आणि त्याच्यामुळे शत्रू सैन्याची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली तसंच त्यांचं खूप मोठं नुकसान झालं. The Air Force to emerge Tiger Hills on 2 and 3, 2nd and 3rd of July. Air Force न पण टायगर हिलचा तो भाग 2 आणि 3 जुलै 1999 मध्ये टार्गेट केला and hits the bull's eye several times during its missions. आणि अतिशय ॲक्युरेटली त्यांनी पाहिजे त्या बरोबर त्यांच्या साध्यावरती त्यांनी हल्ला केला. बरोबर जिथं हल्ला करायचा त्या ठिकाणी बरोबर एअरफोर्सनं अचूक नेम साधला. इथपर्यंतचा भाग आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितला होता बरोबर. सी द रिमेनिंग पार्ट. For the first time in India's military history, a TV channel covered the battle live. भारताच्या टीव्ही चॅनलच्या इतिहासामध्ये किंवा इंडियन मिलिटरीच्या पण इतिहासामध्ये एखाद्या टीव्ही चॅनलनं त्या युद्धाचं कव्हरेज करावं तर ते फर्स्ट टाइम होतं. पहिल्यांदाच भारतामध्ये झालेल्या युद्धाचं थेट प्रक्षेपण ते केलं गेलं आणि ते इट इज द साइन ऑफ प्रोग्रेस अँड ट्रान्सपरन्सी. ते कशाचं सूचिन्ह होतं तर ते प्रगतीचं आणि पारदर्शकतेचं सूचिन्ह होतं. तसंच नॉट मेन्शन टू द ऑनस्क्रीन डिपिक्शन ऑफ द कॉन्फिडन्स. आणि त्याच्यामध्ये किती मोठा आत्मविश्वास त्याच्यामध्ये होता ते सगळं लाईव्ह कव्हरेज करणं याच्यामध्ये त्या आपल्या भारतीय सैन्याचा आत्मविश्वास पण दिसत होता. टायगर हिल फीचर एक्सटेंड अबाउट द 2200 meters from the west to east. टायगर हिलचं हे जे शिखर आहेत शिखर रांगा जे आहेत तर टायगर हिल हे याचा विस्तार कसा आहे एक्सटेंड अबाउट 2200 meters 2200 मीटर त्याचा विस्तार आहे वेस्ट टू ईस्ट म्हणजे पश्चिम पूर्व विस्तार बघितला टायगर हिलचा तर 2200 meters इतका आहे. And about 1000 meters north to south आणि north to south असा जर विस्तार बघितला तर
म्हणजे उत्तर ते दक्षिण विस्तार जो आहे तो 1000 मीटर्स आहे, म्हणजे 1 किलोमीटर जवळजवळ. द मेन एक्सटेन्शन इज टुवर्ड्स, आणि मुख्य विस्तार जो आहे टायगर हिल्सचा तो इट इज टुवर्ड्स द वेस्ट, तो पश्चिम दिशेला आहे. पश्चिम दिशेलाच या टायगर हिलचा मुख्य किंवा जास्त प्रमाणात विस्तार आहे. ऑन विच देर आर 2 प्रॉमिनंट प्रोट्रुजन्स, आणि त्याच बाजूला 2 महत्वाच्या प्रोट्रुजन्स आहेत. प्रोट्रुजन म्हणजे एखादा बाहेरचा पर्वताच्या किंवा डोंगर रांगेच्या बाहेर आलेला कडा. इथं इंग्लिश मिनिंग दिलाय, अ थिंग दॅट एक्सटेंड फ्रॉम द प्लेस ऑर फ्रॉम द सरफेस, समथिंग दॅट स्टिक्स आउट. डोंगराच्या किंवा त्या कड्यात तो बाहेर आलेला कडा, बाहेर आलेला भूभाग म्हणजे त्याला प्रोट्रुजन म्हणतात. प्रोट्रुजन. मग महत्वाचे 2 प्रोट्रुजन्स, 2 कडे तिथं महत्वाचे आहेत. द फर्स्ट अप्रॉक्सिमेटली 500 meters west of the Tiger Hill, आणि पहिला महत्वाचा कडा, पहिला महत्वाचा तो सुळका जो आहे बाहेर आलेला, तो टायगर हिल पासून 500 मीटर पश्चिमेला असणार आहे. had been named इंडिया गेट, आणि त्याचं नाव इंडिया गेट असं आहे. अँड सेकंड हेल्मेट, दुसरा जो सुळका आहे त्या डोंगराचा बाहेर आलेला भूभाग आहे तो हेल्मेट या नावाने ओळखला जातो. लोकेटेड अनदर 300 meters अवे, आणि तो टायगर हिल पासून 300 मीटर अंतरावर आहे. अप्रॉक्सिमेटली 1 कंपनी ऑफ 12 नॉर्दर्न लाईट इन्फंट्री पाकिस्तान हेल्ड द होल फीचर्स. आता या सगळ्या भूभागावरती 12 नॉर्दर्न लाईट इन्फंट्री या पाकिस्तानच्या सैन्य तुकडीचा ताबा आहे. हेल्ड म्हणजे ताब्यात घेतलेला आहे तो सर्व भूभाग पाकिस्तानी इन्फंट्री म्हणजे पायदळ, पाकिस्तानी पायदळाच्या 12 नॉर्थर्न लाईट इन्फंट्रीनं तो भूभाग ताब्यात ठेवलेला आहे. At 19 hours on 3rd of July, 18 Grenadier commenced its multi-directional assault under the cover of bad weather and darkness. See, 19 hours म्हणजे संध्याकाळी, सायंकाळी 6 वाजता, सॉरी 7 वाजता, 3 जुलैला संध्याकाळी 7 वाजता 18 ग्रेनेडियर्स यांनी मल्टी डायरेक्शनल असल्ट सुरू केला. कमेन्स म्हणजे सुरुवात करणे, कमेन्स म्हणजे सुरुवात केली. मल्टी डायरेक्शनल म्हणजे वेगवेगळ्या दिशांवरून अटॅक करायला त्यांनी सुरुवात केली. अंडर, पण त्यावेळी परिस्थिती कशी होती तिथं, अंडर द कव्हरेज ऑफ बॅड वेदर अँड डार्कनेस, खूप अंधार होता आणि वातावरण जे होतं तेही चांगलं नव्हतं. सपोर्टेड बाय फायर पॉवर आर्टिलरी अँड द मॉर्टर्स, तर त्यांना अजून तोफगोळ्या आणि लहान तोफांचा त्यांना सपोर्ट होता, त्यांच्या बरोबर होत्या. त्या 18 ग्रेनेडियर्सची ए कंपनी आहे, तर ए कंपनी कॅप्चर्ड अँड इंटरमिडिएट पोझिशन कॉल्ड टंग बाय 1:30 hours on 4th of July. 4 जुलैला रात्री 1:30 वाजता या 18 ग्रेनेडियरच्या 8A या कंपनीनं एक सर्वात महत्वाचा टप्पा किंवा जवळचाच इंटरमिडिएट म्हणजे सुरुवातीचाच एक टप्पा टंग या नावाचा तो हस्तगत केला, ताब्यात घेतला. फर्दर advanced along with the southern eastern spur leading to the Tiger Hill top was stalled due to accurate fire by enemy from India Gate, helmet and top. बघा, पण पुढचा एक आग्नेय दिशेकडचा जो स्पर आहे, स्पर मीन्स an area of high ground extending from the mountain or hill. स्पर म्हणजे एक तीव्र उताराचा सुळका किंवा खिंड. तर आग्नेय दिशेकडच्या खिंडीमध्ये जी लढाई सुरू होती, तर तिथून लिडिंग टू द टायगर हिल, ती टायगर हिलच्या दिशेने जाणारी जी आग्नेय दिशेकडची खिंड जी होती
तर तिथं तो हल्ला काही काळ थांबवावा लागला. स्टॉल्ट म्हणजे स्टॉप ड्यू टू ॲक्युरेट फायर बाय एनिमी फ्रॉम इंडिया गेट, हेल्मेट अँड टॉप. इंडिया गेट, हेल्मेट आणि टॉप या ठिकाणावरून शत्रू सैन्याचा जो ॲक्युरेट हल्ला होता, तर त्यामुळं त्या आग्नेय दिशेकडून त्या खिंडीतून जाणारा रस्त्यावर चाललेला जो हल्ला होता, असल्ट होता, तो काही काळ थांबवावा लागला. मीनवाईल दरम्यानच्या काळामध्ये बघा, मीनवाईल कॅप्टन सचिन निंबाळकर लेड डी कंपनी असल्ट फ्रॉम ईस्ट. आणि दरम्यानच्या काळात पूर्वेच्या बाजूनं कॅप्टन सचिन निंबाळकर यांच्या डी कंपनीनं तिथं असल्ट मध्ये अटॅक केला. हिज कंपनी हॅड टू निगोशिएट स्टीप एस्कार्पमेंट. आणि त्यांच्या त्या कंपनीला हॅज टू निगोशिएट म्हणजे पार करणे, हॅज टू निगोशिएट एस्कार्पमेंट म्हणजे तो कडा किंवा दरी. तो ती दरी किंवा तो कडा पार करायचा होता. त्यांना तिथं निगोशिएट करायचं होतं, म्हणजे एक पार करायचा होता तो कडा. युझिंग माउंटेनिअरिंग इक्विपमेंट, त्यांच्याकडे गिर्यारोहणाची जी साधनं आहेत, त्या साधनांचा वापर करून त्यांना तो कडा पार करायचा होता. डिस्पाइट डार्कनेस अँड इन्क्लिमेंट वेदर, जरी तिथं खूप अंधार होता आणि जे वातावरण किंवा वेदर जे आहे ते इन्क्लिमेंट म्हणजे वादळी किंवा स्टॉर्मी असं वातावरण होतं, वादळी असं वेदर होता आणि अंधार पण होता. आणि तशा वातावरणामध्ये त्यांना तो एस्कार्पमेंट, तो तीव्र उताराचा कडा पार करायचा होता. हिज अप्रोच टूक एनिमी बाय सरप्राईज, आणि त्यांची चढाई करणं जे आहे ते शत्रू सैन्यासाठी एक आश्चर्याचा धक्का होता. आफ्टर सम फायर फायटिंग, त्यांच्यामध्ये काही काळ गोळीबार सुरू राहिला दोन्ही बाजूनं. डी कंपनी वॉज सक्सेसफुल इन ऑक्युपाइंग द ईस्टर्न पोर्शन ऑफ एरिया कोलार, which lay within 100 meters of the Tiger Hill top. आणि या सचिन निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जी डी कंपनी होती, तर डी कंपनी ही टायगर हिल पासून 10 मीटर अंतरावर असणारा कोलारचा जो भाग आहे, ईस्टर्न पोर्शन, पूर्वेकडे कोलारचा जो एरिया आहे, त्याच्यावरती ताबा मिळवण्यामध्ये ते यशस्वी झाले. On another front, C Company and Ghatak Commando platoon under the Lieutenant Balwant Singh also surprised the enemy. आता C कंपनी जी आहे 18 ग्रेनेडियरची, त्याचबरोबर घातक प्लॅटून जे आहेत, घातक कमांडो जे आहेत, हे लेफ्टनंट बलवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लढत होते. तर त्यांनीही शत्रू सैन्याला एक आश्चर्याचा धक्का दिला. दिस टाइम अलॉंग द डिफिकल्ट नॉर्थ ईस्टर्न स्पर, तर त्यांनी नॉर्थ ईस्टर्न स्पर मधून, स्पर म्हणजे ती खिंड किंवा स्परचा आपण मिनिंग अगोदर पण बघितलेला आहे, बरोबर, एक डोंगर रांगांचा पट्टा किंवा खिंड. नॉर्थ ईस्टर्न स्पर मधून त्यांनी तो हल्ला केला. अँड obtain a toe hold just 30 meters from the top. आणि टायगर हिल टॉप पासून फक्त 30 मीटर वर असणारा तो टो होल्ड, त्यांनी टो होल्ड मिळवला. म्हणजे तिथं काही काळ त्यांना थांबवण्यासाठी, स्थिरावण्यासाठी, एखादी चढण सुकर करण्यासाठी थांबण्याचा जो भाग असतो, थांबण्याचा पर्वतरांगेवरती वरती जाताना थांबण्याचा एक टप्पा असतो, त्या टप्प्यावरती पण या सैन्याचं आता ताबा मिळालेला होता. आपण बघितलं की कॅप्टन सचिन निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जी टीम होती आणि बलवंत सिंग, लेफ्टनंट बलवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली सी कंपनी आणि त्यांच्या बरोबर घातक कमांडोज प्लॅटून होती, तुकडी होती. आणि त्यांनी त्या अगदी त्या टॉप पासून
टायगर हिल टॉप पासून फक्त 30 मीटर वरती पर्यंतचा जो टप्पा होता तो होल्ड होता, तो पार केला. ऍट 4 hours ऑन 4 जुलै, 4 तारखेला 4 जुलै 1999 ला पहाटे 4 वाजता, आफ्टर अ केअरफुली ऑर्केस्ट्रेटेड आर्टिलरी बंबार्टमेंट. ऑर्केस्ट्रेटेड म्हणजे बघा, ऑर्केस्ट्रेटेड हा वर्ड आहे तिथं. ऑर्केस्ट्रेटेड म्हणजे तालबद्धपणे त्यांनी तिथं आर्टिलरी म्हणजे तोफगोळ्यांचे बंबार्टमेंट, एक सलग तोफगोळ्यांची बंबार्टमेंट तिथं हल्ला केला. आणि सचिन निंबाळकर अँड बलवान सिंग along with their men approached the Tiger Hill top by climbing the sheer cliff. म्हणजे sheer cliff म्हणजे तीव्र उतार असणारा sheer cliff. टायगर हिलचा जो sheer cliff आहे, एकदम तीव्र उताराचा जो कडा आहे, तो पार करून सचिन निंबाळकर आणि बलवंत सिंग यांनी टायगर हिलच्या टॉप वरती, त्या शिखरावरती ताबा मिळवला. and caught the enemy unaware. ताबा नाही मिळवला, तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी शत्रू सैन्याला बेसावध पकडलं. आफ्टर अ स्पेल ऑफ हँड टू हँड फायटिंग, आणि समोरासमोरची लढाई, स्पेल म्हणजे काही काळ समोरासमोरची लढाई झाली. अँड दे सक्सिडेड इन कॅप्चरिंग द ऑब्जेक्ट. आणि त्यांनी ते ऑब्जेक्टिव्ह, त्यांनी ते टायगर हिल टॉप जे आहेत ते यशस्वीपणे शत्रू सैन्याच्या ताब्यातून मिळवलं. Although 18 grenadiers held the top, now linking up with them was not easy. तर 18 ग्रेनेडियरच्या सचिन निंबाळकर आणि बलवान सिंग यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या डी टीम आणि सी टीम यांनी ते टायगर हिल टॉप कॅप्चर केलं. पण आता लिंकिंग अप विथ देम इज नॉट इझी. आता या दोनच तुकड्यावरती पोहोचलेत, पण बाकीचे सगळे खाली आहेत. त्यांच्या बरोबर लिंक करणं म्हणजे त्यांना रसद पुरवणं, दारुगोळा पुरवणं, या सगळ्या गोष्टी सोप्या नव्हत्या. when the initial surprise war of enemy started gearing up launching counter attack. ज्यावेळी सुरुवातीच्या आश्चर्याच्या धक्क्यातून ते बाहेर आले, तर तसं शत्रू सैन्यानं पुन्हा ग्रीप घेतली आणि त्यांनी काउंटर अटॅक, प्रति हल्ला करायला सुरुवात केली. one of the most difficult tasks during the course of a battle is to maintain one's hold on the ground. आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात अवघड अशी गोष्ट मध्ये, एखाद्या टप्प्यावरती शत्रू सैन्याला पाठीमागं धाडल्यानंतर तर तो टाकू आपल्या कब्जामध्ये टिकवून ठेवणं पुढचा अटॅक सुरू होईपर्यंत, हे खूप महत्वाची गोष्ट असते आणि ते खूप अवघड पण असते. One most difficult task during the course of battle is to maintain one's hold on the ground captured before the next assault can be launched. पुढचा हल्ला करेपर्यंत त्या भूभागावर ताबा राखून ठेवणं, हेही खूप महत्वाचं आणि अवघड असं काम असतं. Throughout the next morning artillery duels continue. आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दोन्ही बाजूनं तोफगोळ्यांचा माळा, ड्युएल्स म्हणजे दोन्ही बाजूनी ते लढाई सुरू राहिली, तोफगोळ्यांचा मारा, गोळीबार सुरू राहिला. कॅज्युअलिटीज माउंटेड ऑन बोथ साइड्स. आणि दोन्ही बाजूला कॅज्युअलिटीज म्हणजे नुकसान झालेलं होतं, दोन्ही बाजूला जीवितहानी आणि इतर नुकसान झालेलं होतं. दोन्ही बाजूला म्हणजे भारताच्या बाजूला आणि शत्रू सैन्य पाकिस्तानच्या सैनिकांमध्ये पण जीवितहानी बघायला मिळालेली होती आणि भारताकडे. द ग्रेनेडियर्स हंग ऑन टू देअर प्रिकारियस पर्च. प्रिकारियस हिअर मीन्स, प्रिकारियस मीन्स नॉट सेफ, डेंजरस, खूप धोकादायक असा. पर्च म्हणजे पोझिशन, म्हणजे खूप धोकादायक अशा ठिकाणी द 18 grenadiers hung on their precarious perch with great
अँड डिटर्मिनेशन. खूप मोठ्या दृढ निश्चयानं हे अतिशय धोकादायक अशा एका ठिकाणी 18 ग्रेनेडियर्सनं ताबा मिळवला आणि तिथं टिकून राहिले. त्या पोझिशनला ते हंग म्हणजे तिथंच ते थांबून राहिले. तो ताबा त्यांनी टिकून ठेवला. ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव and his team members exhibited exceptional courage during this assault. आणि या चढाईमध्ये, या हल्ल्यामध्ये ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव आणि त्यांच्या टीमनं अतुलनीय, एक्सेप्शनल करेज म्हणजे अतुलनीय शौर्य गाजवलं, अतुलनीय शौर्य दाखवलं. At this stage, 8th Mount Division realized that it would not be possible to evict म्हणजे परतावून लावलं, पाठीमागं धाडणं, evict the enemy from the Tiger Hill completely. आता त्या ठिकाणी 8 माउंट डिव्हिजन जी आहे सैन्याची, त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांना रिअलाइज झालं की आपल्याला एनिमीला, शत्रू सैन्याला टायगर हिल वरून कम्प्लिटली पाठीमाग धाडणं, कम्प्लिटली त्यांचा पराजय करणं पॉसिबल नाही. कधीपर्यंत? as long as his supply lines along the western spur were intact. आणि जोपर्यंत आपण त्यांना मिळणारी जी रसद आहे ती अखंड इंटॅक्ट म्हणजे विदाउट कोणताही अडथळा आणता जी रसद त्यांना मिळते, ती जोपर्यंत आपण थांबवणार नाही तोपर्यंत आपल्याला शत्रू सैन्याला पूर्णपणे टायगर हिल वरून पाठीमागं धाडणं, त्यांचा पराजय करणं पॉसिबल होणार नाही, असं 8th माउंट डिव्हिजनच्या लक्षात आलं. मोहिंदर पुरी and MPS Bajwa then issued order to the Sikh to attack, and MPS Bajwa and Mohinder Puri यांनी 8th Sikh रेजिमेंटला अटॅक करण्याची ऑर्डर दिली आणि कॅप्चर हेल्मेट अँड इंडिया गेट. हेल्मेट आणि इंडिया गेट ही दोन जी ठिकाणं जी आहेत, महत्वाचे जे टप्पे आहेत, त्या टप्प्यांवरती विजय मिळवण्याचे, त्या टप्प्यांवरती भारताचा झेंडा फडकवण्याचे ऑर्डर MPS बाजवा आणि पुरी या दोघांनी 8th रेजिमेंटच्या सैन्याला दिली. सो दॅट एनिमी रिइन्फोर्समेंट टू द टायगर हिल टॉप कुड बी प्रिव्हेंटेड. याच्यामुळं काय होणार होतं? शत्रू सैन्याला जी रिइन्फोर्समेंट किंवा जी रसद मिळत होती, ती रसद मिळणं, त्या सैन्याची जादा कुमक त्यांना त्या ठिकाणाहून मिळत होती, तर ती सैन्याची जादा कुमक मिळवणं त्यांना थांबवता येणार होतं. The move was also intended to cut off the enemy's supply route. आणि त्यांना सप्लाय रूट म्हणजे काय, तर त्यांना मिळणारी रसद पूर्णपणे थांबवणं, हेही त्या पाठीमागचा, हाही त्या पाठीमागचा एक उद्देश होता. The western spur of Tiger Hill extended up to 1.5 kilometers. आता ही जी वेस्टर्न स्पर आहे ती पश्चिमेला ही जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेली आहे. ही खिंड वेस्टर्न पश्चिम भागामध्ये 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत आहे. द अप्रोच टू द स्पर वेअर 8th Sikh was deployed. आणि ही मोहीम किंवा तिथपर्यंत चढाई करून जाणं जिथं की 8th Sikh रेजिमेंट डिप्लॉय केलेली आहे, म्हणजे तैनात केलेली आहे, ले अलॉंग द स्टीप रॉक फेस. आणि तो जाणारा जो रस्ता आहे तो स्टीप रॉक म्हणजे अतिशय तीव्र उताराचा आणि खडकाळ असा प्रदेश, खडकाळ असा तो भूभाग होता. अँड ॲडहॉक column of Sikh led by the Major Ravindra Singh and Lieutenant R.K. Sherawat, comprising 4 JCOs and 52 soldiers. आणि हे काम 8th Sikh रेजिमेंटच्या ॲडहॉक म्हणजे राखीव तुकडी जी आहे त्यांच्याकडे दिलं गेलं आणि त्याचं नेतृत्व मेजर रवींद्र सिंग आणि लेफ्टनंट R.K. शेरावत या दोघांनी केलं होतं.
त्या तुकडीमध्ये 4 जेसीओज होते. जेसीओज म्हणजे ज्युनियर कमिशन ऑफिसर. जेसीओज म्हणजे ज्युनियर कमिशन ऑफिसर. 4 जेसीओज होते आणि 52 सोल्जर्स होते. 42 सोल्जर्स होते. They have to climb this rock face under the poor visibility conditions. आणि अंधुक प्रकाशामध्ये त्यांना ते स्टीफ रॉक जे आहेत ते चढून जायचं होतं. and was able to capture India Gate. आणि त्यांना त्याच्यावर इंडिया गेट वरती ताबा मिळवायचा होता. तो त्यांनी मिळवला. was able to capture India Gate after a tough fight. घनघोर असं युद्ध झालं आणि त्या युद्धानंतर त्यांनी इंडिया गेट या टापूवरती या टप्प्यावरती विजय मिळवला. इन दिस बॅटल सुभेदार निर्मल सिंग लेड द असल्ट प्लॅटून. आणि याच्यामध्ये सुभेदार निर्मल सिंग यांनी नेतृत्व केलं प्लॅटूनचं तुकडीचं. ही वॉज एंगेज इन हँड टू हँड फायटिंग टिल द एंड. आणि अगदी शेवटपर्यंत समोरासमोरच्या लढाईमध्ये सुभेदार निर्मल सिंग हे व्यस्त राहिले. अँड वॉज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर बीटिंग बॅक द काउंटर अटॅक. आणि शत्रू सैन्यानं केलेला प्रत्याक्रमण जे आहे ते परतावून लावण्यामध्ये पण सुभेदार निर्मल सिंग यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्यावरच ती जबाबदारी होती. त्यांना शत्रू सैन्याचा काउंटर अटॅक परतावून लावण्याची जबाबदारी दिलेली होती. ओके, लक्षात येतंय? इट इज लाईक द स्टोरी बट इट इज written in the form of report. Okay, here we stop. We'll see the remaining part in next lecture. Thank you. We'll see in next lecture.